कुठलाही क्रिकेट स्टार, ऍक्टर किंवा कोणी प्रसिद्ध व्यक्ती ही आपल्याला जशी आवडते ना तशीच ती इतरही लोकांना आवडत असते हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. मग हे बघ, चल हे बघ, आता रणवीर माझा क्रश आहे. ओके, रणवीर माझा क्रश आहे, पण माझं प्रेम सौमित्रावर आहे. यू गेट इट? हो, मला मान्य आहे मितू, मला हे सगळं मान्य आहे, खरं आहे ते. पण मला खात्री आहे माझं क्रश आणि प्रेम एकाच व्यक्तीवर आहे सिद्धार्थ. जसं तुझं सौमित्रावर आहे ना प्रेम, तसंच आहे माझं त्याच्यावर. काय करू यार मी आयशू तुझं? तू अच्छा, तर तू आमचं उदाहरण दिलंस का? नाही ठीक आहे. हे बघ, तुला कळत नाहीये तुझं काय चुकतंय ते. मी तुला सांगते. मग हे चांगलंय की तू राधाकृष्णाच्या उदाहरणापासून आमच्या उदाहरणापर्यंत आलीस, हे चांगलंय. पण कसं आहे ना, तू हे जे कंपॅरिझन करतेस ना ते चुकीचं आहे आयशू. कारण मी आणि सौमित्र आम्ही अनेक वर्ष रिलेशनमध्ये, किती वर्ष आम्ही रिलेशनमध्ये तुला माहिती. आणि बघ, आम्ही प्रत्येक मोमेंटला एकमेकांसोबत असतो. आता मध्ये सौमित्राच्या बाबांना बरं नव्हतं तेव्हा मी त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते. आता उद्या तुला जर काही झालं तर सिद्धार्थ येणार आहे का धावून? तू मला सांग. ग्रो अप यार. आणि हे बघ, सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा की मी सौमित्राला लपून छपून भेटत नाही. त्याच्या घरचे मला व्यवस्थित ओळखतात. आणि आमचं जेव्हा लग्न ठरलं ना तेव्हा मी स्वतः येऊन आईबाबांना सांगितलं. आमच्यामध्ये वाद होते, आपल्यामध्ये वाद होते की नाही, तरी मी येऊन सांगितलं त्यांना. तुला कळतंय का? बरोबर आहे ना माझं? आता तुझ्या घरी माहितीये काय सगळं? आमचं ठरल्यावर मी सांगणार आहे सगळं मितू त्यांना. सांगणार? मुद्दा तू नाही. अगं, हिला मुद्दा कळत नाहीये ग. इझी मैत्री. ओके, शांत मैत्री. आयशू, हे बघ, सगळं जाऊ दे, मला फक्त एका प्रश्नाचं नीट उत्तर दे शांतपणे. तुला एक माणूस म्हणून तो काय माहितीये? एक माणूस म्हणून तुला आता जे काही आवडते ती त्याची सोशल इमेज आहे, त्याच्यावर तुझं प्रेम आहे किंवा असं तुला वाटतंय. एक माणूस म्हणून तुला काय माहितीये ग त्याच्याबद्दल? प्रेम ही खूप डीप फिलिंग असतं ग आयशू. तुला कळत नाहीये, ते खूप जेन्युइन असतं, ते खूप आतून यावं लागतं, मनापासून असायला लागतं. तू असं कॅज्युअली नको घेऊस ग आयशू, प्लीज. आय रिक्वेस्ट यू यार, प्लीज. अभय, झाली तुमची जेवण? माझं झाकून ठेवा, मी घेईन गरम करून. तुझ्या जेवणा खाण्याची काळजी घेणारी एक बाई अशी वाटते का मी तुला इतक्या वर्षांनी? ते खरंच, सॉरी. मी काहीतरी वेगळंच बोलायला आले होते. ऐकतोयस का? आपल्याला वाटतं तितकी मैत्री बावळट नाहीये. बापरे, हा तर संवादाचा विषय आहे. करायचा आहे का संवाद आता? हो, जरा प्लीज ऐकशील का? अभय, मी आता मैत्री आणि तिची ती मैत्रीण आली ना, काय नाव तिचं? ऐश्वर्या. त्या दोघींचं बोलणं ऐकून आले. मैत्री इतकी सुंदर समजावून सांगत होती तिला, इतकी व्यवस्थित मुद्देसूद बोलत होती तिच्याशी. मला इतकं कौतुक वाटलं मैत्रीचं. आपली मुलगी असं बोलू शकते. पण पुढच्याच क्षणी इतकी नर्वस झाले ना मी. कुठल्या मुलांमध्ये राहते आपली मुलगी? अरे किती सुमार बुद्धीची आहेत ही मुलं. ही ब्राईट मुलगी कशी राहू शकते यांच्या बरोबर?
ती ऐश्वर्या आली ना, तिची मैत्रीण, ती एका स्टारच्या प्रेमात पडली. व्हॉट इज द पॉइंट? व्हॉट इज द पॉइंट म्हणजे तो ऍक्टर ओळखत पण नाही तिला, त्याला माहितीच नाही शी एक्झिस्ट. आणि ते म्हणजे तो नुसता असा गोरा गोमटा आहे, छान दिसतो, सिनेमा टीव्हीवरती दिसत असतो म्हणून ती त्याच्या प्रेमात पडले. आणि मैत्रीचा सपोर्ट आहे त्याला म्हणून इथे बोलवून घेतलं. नो नो, ऍक्च्युली ती तिला विरोध करतेय. म्हणजे मैत्री आपल्या प्रेमाशी तिच्या त्या फ्रिव्हिलस अफेअरची कंपॅरिझन करून तिला हे पटवून देत होती की ह्याच्यात कसं तथ्य नाही आहे, कसं नॉनसेन्स आहे सगळं. आपली मुलगी सेन्सिबली विचार करू शकते रे. ओ माय गॉड, आधी तू म्हणालीस मैत्री बावळट नाहीये, आता तू म्हणतेस मैत्री सेन्सिबल आहे. तू बोलत राहा, तू बोलत राहा, तू बोलत राहा. मैत्री जिनियस होईल. येस, दॅट इज द वर्ड, जिनियस. ती असणारच मुळात जिनियस, म्हणजे काहीतरी आहे तिच्यात पोटेन्शियल. पण कसली आहे तिची मित्रमंडळी आसपास, किती बेसिक आहेत ती, केवढी छोटी विश्व आहेत, काय ॲस्पिरेशन्सच नाहीत त्यांना. आपण तिला ह्या सगळ्यातून बाहेर काढलं पाहिजे. काय वाटतं तुला अभय? करेक्ट आहे तुझं, तुला सगळंच कळलंय. तू सांगून टाक तिला, बाहेर काढ तिला ह्याच्यातनं. हे स्टँड तू सांग तिला. मीच बोलू ना तिच्याशी? ठीक आहे, मीच समजावून सांगते तिला. मीच सांगितलं पाहिजे. पण तुझा काहीच संबंध नाही का तिच्याशी? पॉइंट आहे, बाप आहे मी तिचा. मग हो ना इन्व्हॉल्व. होतो. सांगा मी काय करू? टीचर 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 आहे का मी? मग माझी शाळा कोण घेतं रोज? ही तुझी गंमत आहे ना, ही मला अजिबात आवडत नाही. आणि ही जी गंमत तू पितोयस ना, ती पण मला अजिबात आवडत नाहीये. पिणं कमी करावं. त्या दारूच्या वासाने ना अख्खी रात्र झोप येत नाही मला. बेडरूम मध्ये अख्खा तो वास. ओ माय गॉड, दॅट्स नॉट ऍक्सेप्टेबल. मी कधी झोपतो तुझ्या बेडरूम मध्ये? हॅलो. हॅलो. अरे काय झालं फायनली? चुंबक झोपला का? काही इश्यू नाही ना? नाही सगळं ओके. झोपला तो, फक्त कसा झोपला हे नको विचारू. का रे? अमृताशिवाय कुठलंही द्रव प्राशन करणार नाही असं म्हणत होता. कसं बसं मी कोकम सरबतातून झोपेच्या गोळ्या दिल्या तेव्हा कुठं झोपलाय. हा जाऊ दे, सोड. आयशू आली का? हो आली, झोपली आता. मला आज म्हणत होती म्हणे मी सिद्धार्थला भेटायला जाणार आहे शूटिंगच्या इथे. गॉड यार, तिचं तिकडे गेली ना तर काहीतरी भलतच होईल या चुंबक सारखं. यांचा काय प्रॉब्लेम माहिती का? आपण जसे नाही होत तसंच हे दाखवायला जातात. आता आपण जसे आहोत तसं ऍक्सेप्ट करायला पाहिजे की नाही आपण. आता चुंबक. मैत्रिणी, तुला सौमित्र का आवडतो ते तू कन्व्हिन्स करायला आली आहेस आम्हाला. पण आम्ही तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे बघितले 4. आम्हाला माणसांची पारख आहे, त्याच्यामुळे नाही होणार आम्ही कन्व्हिन्स. सॉरी.